प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून परमेश्वराने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं असेल. तर योएल ह्याचा दुसरा अध्याय आणि 25वा वचन आपल्याला असं सांगतं, तुम्ही जे काही गमावलं आहे, परमेश्वर ते तुम्हाला 7 पटीने परत करीतो. तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण गमावलं असेल, जे काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आल्या असतील, तर ते आपल्याला 7 पटीने परमेश्वर आशीर्वाद आपल्या सर्वांना 7 पटीने परत करणार आहे. आमेन. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. योएलाचा दुसरा अध्याय आणि 25वा वचन खूप सुंदर वचन आहे आणि परमेश्वर म्हणतो, की जे तुम्ही गमावलं, त्याच्या 7 पट मी तुम्हाला परत करणार. म्हणजे परमेश्वराचं वचन म्हणतंय, की जी गोष्ट आपण गमावलो किंवा ज्या गोष्टीसाठी आपल्याला दुःख सहन करावं लागलं, एखादी गोष्ट आपल्या जीवनातून जर गेली, आपण निराश होतो. आपण रडत बसतो. आपण त्या गोष्टीचा विचार करतो आणि निराश होतो. पण परमेश्वर म्हणतो, की त्या गोष्टीला तुम्ही अ, विसरून जा. त्या गोष्टीची आठवण करू नका. कारण मी जे तुम्हाला देणार आहे, ते त्याच्यापेक्षा 7 पट त्याच्यापेक्षा 7 पटीने जास्त असणार आहे. आणि 7 पटीने जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा खूप अधिक, खूप पटीने जास्त, परिपूर्णपणे म्हणजे तुमची जी अ, कमतरता, तुमचं जे नुकसान झालेलं आहे, तुम्ही जे गमावलंय, ते परमेश्वर अशा प्रकारे भरून काढणार आहे, की त्या गोष्टीची तुम्हाला आठवण देखील येणार नाही. त्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडेल. अशा प्रकारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आणि कधीच तुम्ही निराश होणार नाही. असा आशीर्वाद परमेश्वर देणार आहे. आणि परमेश्वराचं वचन हे जिवंत आहे. ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि ते कधीच कार्य केल्याशिवाय परत त्याच्याकडे जात नाही आणि ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहोत. परमेश्वर आज आपल्याला काही नवीन गोष्टी शिकवणार आहे आणि तेच आज आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत. देवाचं वचन स्तोत्र 133 आपण आज बघणार आहोत. पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहीवऱ्यासारखे ते आहे. कारण तिथे परमेश्वर आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द या लॉर्ड. ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतंय, की बंधूंनी ऐक्यतेने राहणं किती मनोरम आहे. आता या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सांगतो, की आपण जे अ, एकमेकाचे बंधू आहोत किंवा ख्रिस्तामध्ये आपण जे एक आहोत, ती आपली अ, ऐक्यता, ती सहभागिता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सैतान काय करतो, तर आपल्याला सहभागितेपासून दूर नेण्याचं काम करतो. एदेन बागेमध्ये आपण बघितलं परमेश्वराने आदाम आणि हव्वेला आज्ञा केली होती, की त्या झाडाचं फळ खाऊ नका. बऱ्या-वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. आणि सैतानाला माहिती होतं, की ज्यावेळेस आदाम आणि हव्वा आज्ञा मोडतील, त्यावेळेस ते परमेश्वराच्या सहभागितेपासून दूर जातील. आणि सैतान हे कार्य करत असतो, की ज्या ठिकाणी बंधूंची ऐक्यता असते, ज्या ठिकाणी मंडळी एकत्रित येते, ज्या ठिकाणी देवाचे लोक एकत्रित येतात, ज्या ठिकाणी देवाचे सेवक एकत्रित येतात, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम सैतान करतो. एदेन बागेमध्ये सैतानाने हवेला भुरळ पाडली. आदामाला देखील त्याने भुरळ पाडली आणि त्यांच्या दोघांकडून परमेश्वराची आज्ञा त्याने मोडून घेतली. परमेश्वराची आज्ञा मोडायला त्यांना सांगितलं. त्यांना भुरळ पाडली. त्यांना फसवलं. सैतान परमेश्वराच्या उपस्थितीमधून, सहभागितेमधून आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला भुरळ पाडतो. काही गोष्टींच्या आहारी नेतो किंवा काही गोष्टींमध्ये गुंतवतो आपल्याला. म्हणजे आपण परमेश्वराला आपला वेळ देऊ नये. आपण परमेश्वराच्या सहभागितेमध्ये येऊ नये. पण देवाचं वचन म्हणतंय, की बंधुजनांची अ, ऐक्यता, सहभागिता ज्यावेळेस आपण त्याच्या नावामध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये एकत्रित येतो, त्या ठिकाणी आपण बघतो, की अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या बहुमोल तेलासारखं, त्याच्या दाढीवर ओतलेल्या ओघळणाऱ्या त्या तेलासारखं आणि त्याच्या काठापर्यंत वाहणाऱ्या त्या तेलासारखं ते अभिषेक आहे. सहभागितेमध्ये जे सामर्थ्य आहे, सहभागितेमध्ये जे आशीर्वाद आहे, ते बहुमोल तेलासारखं. ते अनॉइंटेड ऑइल आहे.
ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. कारण सहभागितेमध्ये जेव्हा आपण असतो, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्मा त्या ठिकाणी वाहत असतो. आणि त्याचं सामर्थ्य, त्याचं कार्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं, की बहुमोल तेलासारखं म्हणजे अनॉइंटेड ऑइल, जे अभिषिक्त तेल आहे. अभिषिक्त तेल आपण बघतो देवाचं वचन बायबलमध्ये खूप ठिकाणी सांगतं, की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तेलासारखं आहे. जे अनॉइंटेड ऑइल आहे. आपण बघतो ज्यावेळेस जुन्या करारामध्ये पण ज्यावेळेस परमेश्वराने एखाद्याला निवडलं, तर त्याला अनॉइंटेड तेलाने, बहुमूल तेलाने अभिषेक केलं जायचं. सॉरी. ज्यावेळेस दाविदाला शमूएलाने अभिषेक केला, त्याच्यावर त्याच्या जे शिंगामधलं जे तेल होतं, जे परमेश्वराने त्याला सांगितलं होतं, ते तेल त्याच्या मस्तकावर ओतलं. त्यावेळेस दावीद पवित्र आत्म्याने भरला आणि पवित्र आत्मा त्याच्यातून अ, अधिक पटीने, जास्त पटीने काम करू लागला, कार्य करू लागला. ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये येतो, त्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने भरतो. कारण ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये येतो, त्यावेळेस आपल्यामध्ये जे लोकं आहेत, जे प्रार्थनेमध्ये दृढ आहेत, जे वचनामध्ये टिकून आहेत, जे विश्वासामध्ये दृढ आहेत, त्यांच्या सहभागितेमध्ये आपण येतो, तर त्यांच्यावर जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, ते वाहून ते आपल्यावर देखील येतं. आपण जर प्रार्थनेमध्ये कमी आहोत, आपण जर वचनामध्ये कमी आहोत, आपण जर विश्वासामध्ये कमी आहोत, तर आपण सहभागितेमध्ये गेल्यामुळं आपण देवाच्या नावामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये एकत्रित आल्यामुळं जे इतरांवरचं सामर्थ्य आहे, देवाच्या सेवकावरचं सामर्थ्य ते आपल्यावर उतरून येतं. ते वाहणारं सामर्थ्य आहे. ते तेल जे वाहत आहे, ते अभिषिक्त तेल, ते प्रत्येकावर उतरून येतंय. म्हणून आपण पुढे बघतो की अ, तिसरं वचन आपण बघतो. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवऱ्यासारखे ते आहे. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. आमेन. आमेन. आपण बघतो की ते दहीवरासारखं आहे. म्हणजे ते वरून खाली उतरणारं आहे. ज्यावेळेस आपण आपली कमतरता घेऊन, ज्यावेळेस आपण विश्वासामध्ये कमी असतो, पण त्याच्या नावामध्ये आपण एकत्रित येतो, ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये आपली अ, सहभागिता आपण दाखवतो, आपण एकत्रित येतो, त्यावेळेस जर आपल्यामध्ये कोणी विश्वासामध्ये खूप दृढ आहे, कोणी वचनामध्ये कोणी दृढ आहे, कोण पवित्र आत्म्याने भरलेलं आहे, तर त्यांचं सामर्थ्य आपल्यावर उतरून येतंय आणि आपली कमतरता दूर होते. जरी आपण कमी असलो विश्वासामध्ये, जरी आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण कमी असलो, तर त्या सहभागितेमध्ये आपली प्रत्येक कमतरता दूर होते आणि ज्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करत आहे, ती गोष्ट परमेश्वर आपल्याला देतो. कारण या ठिकाणी आपण बघतो, की दहीवरासारखं ते जे अभिषेक आहे, ते सामर्थ्य उतरून येतं आणि सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद परमेश्वर देतो. त्या ठिकाणी प्रत्येक कमतरता दूर होते. मरणाचं सामर्थ्य ते देखील दूर होतं. कारण त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, की सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी देण्याचं परमेश्वर आपल्याला प्रॉमिस करत आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. प्रत्येक कमतरता त्या ठिकाणी दूर होते आणि म्हणून सहभागितामध्ये येणं आणि बंधूंनी एकत्रित येणं हे परमेश्वराला आवडते. ते परमेश्वराच्या दृष्टीने मनोरम आहे, कारण त्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वाहत असते आणि ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येकावर उतरून येतंय. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस येतंय, त्यावेळेस ते प्रत्येकाला अ, कव्हर करण्यासाठी असतंय. जर आपण कमी आहोत, आपण विश्वासामध्ये कमी आहोत, प्रार्थनेमध्ये कमी आहोत, तर आपण सहभागितामध्ये जर आपली उपस्थिती असेल, तर आपला विश्वास वाढतो. आपली कमतरता दूर होते. आपण प्रार्थनेमध्ये वाढतो. आपल्या जीवनामध्ये आपण बघतो, की आपल्या जीवनामध्ये एक अद्भुत साक्ष निर्माण होते. फक्त सहभागितेमध्ये आल्यामुळं. कारण बंधुजनांची ऐक्यता परमेश्वराला आवडते आणि त्याच्यामध्येच आशीर्वाद आहे. परमेश्वराने ऐक्यतामध्ये, सहभागितेमध्ये आशीर्वाद ठेवलेला आहे. परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरून येतं आणि जसं बहुमोल तेलासारखं, अनॉइंटेड ऑइलसारखं अरोनाच्या मस्तकावरून, त्याच्या दाढीवरून, त्याच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमोल तेलासारखं ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वरून खालपर्यंत म्हणजे प्रत्येकाला कव्हर करणारं ते सामर्थ्य आहे. म्हणून आपल्यामध्ये जर कोणी अशक्त असेल, कोणी प्रार्थनेमध्ये कमी असेल, कोणी विश्वासामध्ये कमी असेल, तर त्यांना सहभागितेमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि जर आपण स्वतः वचनामध्ये कधी कमी पडलो, प्रार्थनेमध्ये कमी पडलो, तर स्वतःहून
सहभागितेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण चर्चला जाणं गरजेचं आहे. आपण प्रार्थनेमध्ये सतत देवाच्या वचनामध्ये, मंडळीमध्ये आपली सहभागिता असणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी पवित्र आत्मेचं सामर्थ्य, परमेश्वराचा अभिषेक, अनॉइंटिंग उतरत असते आणि ते प्रत्येकाला कव्हर करत असते आणि आपली कमतरता त्या ठिकाणी दूर होते. आणि त्यामुळं आपण बघतो की स्तोत्र 133 आपल्याला सांगते, की सहभागिता परमेश्वराच्या नजरेमध्ये किती मनोरम आहे. ते किती मनोरम आहे, कारण परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया आणि म्हणून आपण प्रार्थना करू, की आपण प्रत्येकजण नियमितपणे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, सहभागितेमध्ये, त्याच्या नावामध्ये एकत्रित येत राहू. आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये एकत्रित येणं गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये, चर्चमध्ये, मंडळीमध्ये स ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे, त्यामध्ये प्रत्येक सभेमध्ये आपण सहभागिता, आपली उपस्थिती असणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वादित करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर या वचनाच्याद्वारे परमेश्वराने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं असेल. जर तुमच्या काही प्रार्थनेच्या रिक्वेस्ट असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन.